सो हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू ओमकार व्लॉग. तर आज आपण जाणार आहे खंडोबाच्या मंदिरात. तर आपल्या मित्रांसोबत आपण चाललेलो आहे. काय मस्ती मजा धमाल करतोय. आज खूप धमाल करणार आहे आणि सगळं तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर गाईज आता आम्ही थांबलोय फोटो काढायसाठी. चिक्याला काढायचा आहे फोटो. रोहित तुला फोटो काढायचा का बा? चिक्या भाई फोटोशूट कसं आहे घेतात भाऊ? काय पोज आहे आई शपथ. इंस्टाग्राम हँग करून टाकतोय पोरगा आज. शूट करायला दोघं जण आहेत. काय आम्ही आता चाललेलो आहे इथून. फोटो काढतोय. व्हिडिओ काढून पाठवा पुढं फोटो काढून व्हिडिओ त्यांना पाठवा. रोहित भाऊ शेटची मिशीच नाही शेटला अजून. चले आधे पुढं बघा रे तिकडे. नमस्कार मित्रांनो, आम्ही पोचलेलो आहे निमगावच्या खंडोबाला. तर आमचा शेट मेन ब्लॉगरचे ओनर आमचे बाकीची गॅंग पुढे गेली. हे काय पुढं बघा बाकीचे पुढं कसं हसतंय बघायची क्या. केतन शेटचं भाषण झालेलं आहे. आपण आलोय निमगावला खंडोबाच्या मंदिरात. हे आपले गँग सूरज बालाभाऊ केतन भाई. केतन काय घेऊन देतो इथे? तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला दाखवतो. त्यातलं तुम्हाला जर काय आवडलं तर कमेंट करा, तुम्हाला ते घेऊन देतो मी. हे बघा इथं नारळ बिरळ आहे. इकडे काय घ्यायचं असेल ते बारीक पोरांचं खेळणं दाखव. पुढे इकडचे दुकानदार चष्मा बिस्मा काय घ्यायचा असेल तर सांगा मला, मी तुम्हाला घेऊन देतो. कमेंट करा. केतनची आयडी खाली देतो. ज्यांना पण काय पाहिजे असेल केतनला कमेंट करा. संपर्क साधा मला. तर गाईज हे आहे खंडोबा निमगाव मंदिर. चिक्याला काय बोल? हिरवळच बघतो आयुष्य. बायको भेटते. परत बोल. ए दलिंद्री. तर गाईज आम्ही इथं आलोय तरी आदित्य काही पोरी बघणं सोडत नाही. इथं पोरींचे फोटो बिटो काढायला लागलाय खंडोबाच्या मंदिरात येऊन. आणि हे चिक्या चोरून बघायलाय पोरींना. पहिलाच तरी वाटाय पाहिजे तुला. इथं आलोय कुठं आपण मंदिरात. हे रोहित बघ कोणाकडे बघताय तिकडं सगळे. चला रोहित भाई त्या दिवशीपासून शिवेच देत नाही आता ब्लॉग मध्ये. एकदाच दिले. ओमकार शेट कसे पाया पडतात. आधी शेटने पण पाया पडून घेतलेले. या ठिकाणी आता आम्ही लाईनला लागतोय. चला मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, आम्ही आता लाईन इथे. अजून लाईन बरीच मोठी आहे खालीपर्यंत. तर गाईज आदित्य माझ्यासोबत चॅलेंज लावतोय की इथे कोणाला पण विचारायचं दर्शनाला आलेत का. तर गाईज तब्बल 3 तासानंतर आमचं दर्शन झालेलं आहे. सगळे बाहेर आलेले आहेत आता दर्शन करून. 3 तास लाईने थांबलो होतो तेव्हा पण आमचं दर्शन झालंय गाईज. दर्शन झालेलं आहे. किती वेळ लागले? 3 तास टाइम लागला. 3 तास लय वेळ लावले म्हणजे 5 मिनिटात होऊन आम्हाला 3 तास लावले ते. आणि आमच्यातला जो बोलला होता 5 मिनिटात होईल तो मेंबर आता इथं नाहीच आहे. रोहित कुठे आहे रे? बोलला होता 5 मिनिट लागेल. रोहित गायब झालं.
लावली 15 मिनिटं म्हणून 3 तास लावले. आता मला इतकी भूक लागली की यांनी कुठेतरी थांबवायला पाहिजे असं. आणि केतनने खाऊ घातलं पाहिजे सगळ्यांना. तेच ना. मला माहिती 3 तासानंतर दर्शन झालंय. कसं वाटतंय तुला? बरं वाटतंय. ओके, एकदम छान. मन प्रसन्न झालं का नाही तुझं? एवढं अंबाजोगाईवरून मित्र आलेलं आहे तिथं दर्शनासाठी खंडोबाचे. आणि हे काय नाही, आमचे रोजचे सोबतचे आहेत. हे तर आणून फायदा नाही याला. गाईज हा मला नवीन इथं मित्र भेटलेला आहे. याने आमचे फोटो बिटो काढून दिलेले आहे. आता थंबनेलला जो फोटो दिसन तो हाच दिसन. आणि याचं काय मध्ये मध्ये. भाऊ तुला कसं वाटतंय आमचे फोटो काढून? एकदम मस्त. मस्त ना? छान. तुला मग चॅनलची लिंक देतो, ब्लॉग बघत जा. तर गाईज आता आम्ही निघतोय इथून जायचं मला. चला चला. आधी वडापाव का मग स्टारबक्सचं बोल. तर गाईज आम्ही आलेलो आहे वडापाव खायला. एक खाऊन झालेला आहे. आणि हा भिकार तोड बघा. पुरपुर वाढते. एकट्याला 2 तोंड दाखवा. आम्हाला सगळ्यांनी एक एक आले. खाऊन झालाय आता डबल अजून एक येतंय. आलंय म्हणून हे तिकडे दाखव. आले आले आले. नाही बस चटणी दिली का? वडापाव किती चटणी दिली? 8 हे धर भाऊ. अय दादा गाईज आता वडापाव प्लेट खातो जास्त आणि आली, मग ती तुम्हाला चटणी आणली. दाखवतो. ब्लॉग एंड करता थोडा वेळ. एक